ही स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आहे। त्यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत, त्यांची मी ओळख करून देतो। सर्वप्रथम या ठिकाणी जयंत गवंडेच्या बाजूला या ठिकाणी बसलेले आहेत मिथिला बांदिवडेकर मॅडम, विलास बांदिवडेकर यांच्या या सुकन्या आहे आणि त्यांचं आपण स्वागत टाळ्या वाजवून केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी श्री अजय फणसेकर आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आपण करूया। मालवण तालुका ममता फणसेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो। श्री मनोज शिरोडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत। सौ स्मिता शिरोडकर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत। मित्रहो, कैलासवासी विलास बांदिवडेकर चषकचं हे 3रं वर्ष आहे। गेल्या वर्षी 13 संघ सहभागी झाले होते, या वर्षी रेकॉर्ड ब्रेक आहे, 24 संघ सहभागी झालेले आहेत। विलास बांदिवडेकर चषक स्मृती लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं जी शालेय स्पर्धा आहे आणि याचं सर्वात प्रथम शुभारंभ आपण करणार आहोत त्यांच्या सुकन्या मिथिलाजी यांनी स्टिकला हार घालावा अशी त्यांना विनंती करतो। मी अजय फणसेकर। विलास माझा खूप जवळचा मित्र, माझा भाऊ आणि त्याच्या जाण्याचं दुःख मी आजपर्यंत विसरलो नाही आहे। पण या निमित्तानं या क्रिकेटच्या मॅचमुळे आणि या टुर्नामेंटमुळे मिथिलाने त्याला प्रत्येक क्षणाला अमर केलेला आहे आणि असंच त्याचं जे क्रिकेटसाठी प्रेम होतं म्हणजे ते शेवटपर्यंत राहिलं। त्याचं क्रिकेटसाठी प्रेम त्याने इथे या मालवणात आपल्या मातीमध्ये रुजवलं आणि ते वाढवलं। ते बघितल्यानंतर इतका आनंद होतो आणि तेच त्याची मुलगी पुढे नेते आहे। मिथिलाला या तिच्या उपक्रमात खूप शुभेच्छा। याच विलासच्या इच्छेनुसार इथूनच या टुर्नामेंटच्या माध्यमातून चांगले क्रिकेटपटू भारताला मिळावेत ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना। नमस्कार, माझं नाव मिथिला विलास बांदिवडेकर। इथे मालवण तालुक्यात बोर्डिंग ग्राउंडला आपण विलास बांदिवडेकर स्मृती चषक घेत आहोत। ह्याची 3रं वर्ष आहे हे यावर्षी। त्याच्याबद्दल खूपच मला आनंद वाटतो। यावर्षी आपल्याकडे 24 टीम आहेत आणि आपल्या सरांनी, गवंडे सरांनी, अजय सरांनी खूप छान नियोजन केलेलं आहे। सगळं बघून खूपच आनंद होतो आहे आणि इथूनच आपल्याकडे खूप चांगले प्लेयर्स तयार होतील, पुढे जातील, देशपातळीवर जातील ह्याची अपेक्षा आहे। संतोष वालावलकर या आपल्या इथे मालवण शहरामध्ये विलास बांदिवडेकर स्मृती चषक हा आपल्या मिथिला मॅडमने चालू केला आहे, त्यांची मुलगी। तर त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि ह्या टुर्नामेंटचा जो मुख्य उद्देश आहे की शाळांमध्ये ज्या शाळेतल्या मुलांना क्रिकेटबद्दल काही म्हणजे लेदर बॉलबद्दल जे काही हाताळायला मिळत नाही तो त्यांना हाताळायला मिळू दे आणि त्यांच्यातून त्यांनी आपलं नवी स्किल बाहेर काढून आणि त्याच्यातून आम्हाला काही नवीन क्रिकेटर आपल्या जिल्ह्यासाठी किंवा देशासाठी मिळतील अशी याची योजना आहे। त्यात हीच आणि याच्यातून त्यांना भरपूर ह्या टुर्नामेंटला चांगलं यश मिळू देत हीच हे 3रं वर्ष आहे ह्या सगळ्या आयोजनाचं जे मिथिलाने सुरू केलं आहे आणि हे असंच मोठं व्हावं अशी इच्छा। आणि मी जसं वाटतं की विलास कैलासवासी विलास नाही म्हणणार, मला असं वाटतं विलास इथे आहे। या सगळ्या मुलांमध्ये जे काही त्यांनी रोप जसं सर म्हणाले पेरलं आहे ते आता मोठं होताना दिसतं आहे। त्यामुळे सगळीकडे मला आता तो असं वाटतं की नाही विलास कुठून तरी बघतोय आणि नक्कीच त्याला आनंद वाटतो आणि मिथिलाने हे जे कार्यक्रम सुरू केले आहे तिच्या ह्याच्यावर
ते खूप बरं वाटतं आणि तुमची ही जी टीम आहे एवढ्या उत्साहाने हे सगळं काम करते आणि असं वाटतं की हिला मिथिलाला दरवर्षी येऊन सपोर्ट करावा आणि मी नक्की प्रयत्न करेन आम्ही सगळे या कार्यक्रमाला येऊन काहीतरी आमची कॉन्ट्रीब्युशन व्हावं असं मला मनापासून वाटतंय. थँक्यू. मी सुनीता पाटकर. विलास बांदिवडेकरांची मेव्हणी त्यांच्या बायकोची बहीण. मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, होत आहे. त्यांच्यासाठी त्यांची मुलगी जी मिथिला, माझी पुतणी, जे हे करते याच्यात मला अगदी आनंद आहे भरपूर. त्यामुळे तिने हे त्यांचं नाव पुढे घालवावं, पुढे करावं ही माझी मनापासून इच्छा होती आणि आहे. त्यामुळे ती जे करते आणि ही दोघंजणं म्हणजे विलास बांदिवडेकर आणि त्यांचे भाऊ सुभाष बांदिवडेकर हे दोघंही पूर्वीपासून या फील्डमधलेच आहेत. म्हणजे क्रिकेट असोसिएशनचं सुभाष बांदिवडेकरांचं तर स्पोर्ट्स वीक नावाचं एक पुस्तक होतं, तेही गेले आता. आणि आता हे विलास बांदिवडेकर. त्यामुळे त्यांची ही परंपराच आहे की क्रिकेटबद्दलची त्यांची आवड आणि त्यांचं कार्य. त्यामुळे मी आता त्यांच्या मुलींनी पुढे सरकवलं याबद्दल मला अत्यंत आदर आहे. आणि असा तिने ठेवावा हा जो तिने घेतलेला कार्याचा जो हे आहे घेतलेला स्टँड तो तिने पुढे चालू ठेवावा अशी माझी मनापासून कळकळीची आणि आनंदाची इच्छा आहे. तिने हे करावं. तिला अशी मदत करणारी माणसं आहेत आज, कारण ती राहते मुंबईला नंतर सिंगापूरला. तरी तिला इथे मालवणमध्ये जी माणसं मदत करतात त्यांचे मला मनापासून आभार मानायचे की त्यांनी तिला अशीच मदत करावी तिच्या इच्छेप्रमाणे. धन्यवाद. मधुकर शिंदे, सिंधुदुर्ग क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचा मी गेली 20 वर्ष जिल्हाध्यक्ष आहे. जवळून स्पर्धा पाहिल्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैलासवासी विलास बांदिवडेकर चषक हा स्मृती चषक ही 3रं वर्ष आहे. मला सांगायला आनंद होतोय की मालवणमध्ये 35 शाळा आहेत अनुदानित आणि विनाअनुदानित मिळून एकूण, आणि त्यामधून आपण 24 संघ घेतलेत आणि या 24 संघांमधून आपण 8 ग्रुप केलेत 3-3 संघांचे. आणि त्यांना कुठेतरी इथे आल्यानंतर 2 सामने खेळायला मिळावेत म्हणून साखळी पद्धतीचे सामने घेतलेले आहेत. आणि आज पहिल्याच दिवशी उत्साह एवढा आहे की तो पाहून विलास बांदिवडेकर जेवढे खुश होतील ना तेवढीच त्यांची मुलगी या ठिकाणी खुश झालेली आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण जी मुलांना अल्पोपहार दिला आहे, दुपारचं जेवण दिलं आहे. आणि हे का दिलं आहे त्याच्या मागचं एक कारण आहे. कारण मॅच चालू असताना बघायला कोणीच नसतात आणि यावर्षी आपण 84 मुलं ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मैदानावर असणार आहेत. आणि म्हणून त्यांना सकाळचं अल्पोपहार दुपारचं जेवण दिलं आहे. 2 सामने खेळायला मिळणार आहेत. यातून दर दिवशी 2-2 संघ क्वार्टर फायनलला जातील आणि 21 आणि 22 तारीखला क्वार्टर फायनल आणि फायनलचे सामने होतील आणि आपल्याला अंतिम विजेता संघ मिळेल. मला वाटतं बांदिवडेकर सरांचं जे काम आहे ते काम एवढं होतं की या मातीतून ते पुढे गेले, मुंबईला गेले, मुंबईला नाव कमावलं आणि मुंबईला नाव कमावल्यानंतर मागे वळून पाहण्याची जी किमया आहे ती बांदिवडेकर सरांनी मालवणला दाखवून दिली आहे आणि ते पुन्हा रिटर्न आलेत. आणि आपण नसतानाही त्यांच्या स्मृती, त्यांची मुलगी मिथिलाजी या ठिकाणी जी रुजवत आहेत हे फार मोठं आहे. हे फार मोठं हे आमच्या तालुक्यातल्या सर्व शाळांसाठी आहे. मला आनंद वाटतो मिथिलाजी की तुम्हाला सांगायला की यावर्षी आपल्या मालवणमध्ये शालेय स्पर्धा ज्या होतात DOSच्या म्हणजे क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या, त्यामध्ये दरवर्षी 2-3 संघ असतात. 17 वर्ष 19 वर्षामध्ये 1-2 दिवसामध्ये स्पर्धा संपतात. यावर्षी प्रत्येक गटामध्ये 8-9 संघ आलेत. म्हणजे यावर्षी जवळजवळ 25 संघ या स्पर्धेला आले आणि ती पण स्पर्धा या स्पर्धेमुळे यशस्वी झाली. त्यामुळे आपल्याला आनंद होतोय. उत्तरोत्तर याच्यामध्ये प्रगती होतीये. प्रत्येक सामन्यामध्ये पराभूत संघातील जो खेळाडू आहे, जो निराश होणार आहे त्याला चषक देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा. ही एक वेगळी परंपरा आपण या ठिकाणी घेतली आहे.